आता इथं जीवाशी खेळतात हे सर्वजण, सर्वच हे अधिकारी पण खेळतायत, हे ठेकेदार खेळतायत. आज इथल्या परशुरामकरांना जीव धोक्यात झालेला आहे. ज्या संरक्षण भिंत टाकायला पाहिजे होत्या त्या टाकलेल्या नाहीत. पूजा का घातलेली आहे? पूजा घातली म्हणजे सद्बुद्धी येऊ दे. इथं जर का कुठं म्हणजे त्रास असेल तो सुद्धा निघू दे आणि चांगलं काम होऊ दे. आणि त्याचबरोबर ह्यांनी जो काय चूक केली आहे, ज्यांनी चूक केलं आहे, ज्यांनी पैसा खाल्ला आहे ते जेलमध्ये जाऊन देत. हे देवाला आम्ही साकडं घातलेलं आहे, मनापासून साकडं घातलेलं आहे. तर माझं नाव सुरेश सीताराम बहुतले. काय समस्या निर्माण झाली इथं? ज्या वेळेला 15 दिवसापूर्वी ही अखंड डोंगर खाली खचला, थातूर मातूर 4 वर्षापूर्वी जेव्हा डोंगर खचला होता आणि 4 माणसं मेली, अख्खी कुंभारवाडीतली 4 घरं गाळल्या गेली. त्याच्यानंतर हे थातूर मातूर काम केलं ते सुद्धा पूर्णपणे वाहून गेलं. आणि म्हणून आता आम्ही आज बघतो ते आज या ठिकाणी पूर्ण रस्ताच खाली खोचलेला आहे. संतोष चोपडे. आज अक्षरशः पेढे हा जीव मुठीत घेऊन जगतोय. कारण गेली आता ही खाली ह्या डोंगर खाली पायथ्याला आज जवळजवळ 2000ची वस्ती आहे. आज आपले प्रांत सांगा किंवा ग्रामसेवक वगैरे आम्हाला इकडे नोटिसा देतात. तुम्ही सांगा, स्थलांतर करायला सांगता. ही इथली पूर्वज जी लोक आहेत, स्थलांतर होण्यासाठी काहीतरी तुम्ही त्याचे नियोजन केलं आहे का? सगळं काम बोगस आहे. हे इथं सगळं टक्केवारी घेण्याचं काम सगळं चाललेलं आहे. आणि आम्हाला सगळं दोन्ही गावाला भीतीच्या वातावरणात आज आम्हाला जगावं लागतं. 4 मृत्यू झालेले आहेत इथे खाली. वरती सुद्धा दरड कधी येईल आणि वरची दरड आली की डायरेक्ट खाली जाऊ शकते, इतकी दयनीय अवस्था. आणि हे खचत जातंय. हे जायला खाली वेळ नाही लागणार आहे. हे झाल्यानंतर रडत बसण्यापेक्षा आम्ही सत्यानंद महाराजाला पण कृपा केलेली आहे की यांना बाबा शासन आहे, शासनाला जाग येऊन दे. ब्रिटिशांवरती विश्वास होता, आज ह्यांच्यावरती कामावरती विश्वास कोणाचा राहिला नाही. कोकणच्या जनतेला चांगल्या प्रतीचा रोड आणि चांगल्या प्रतीचा क्वालिटीचा रस्ता मिळू दे. देवाच्या प्रणी प्रार्थना करूया. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.